नमस्कार। आज मी तुम्हाला पोह्याचे पापड बनवून दाखवणार आहे। हे बघा, असे जाड जाड पोहे घ्यायचे। आपण जे पोहे बनवतोय ना खाण्यासाठी नाश्त्याला, ते पोहे घ्यायचे जाड। आता असे मी हे 2 वाट्या घेतलेत पोहे, आणि हा अर्धा चमचा मसाला घेतलाय, मिरची पावडर, हे ओवा आणि जिरं आहे, 1 चमचा होईल, अर्धा चमचा घेतले, आणि हा पापड खार आहे, आणि मीठ आहे चवीपुरतं। आता पोहे मी भाजून घेते। हे बघा, आता टोपामध्ये भाजून घेणार आहे। पोहे घालूया। हे असे ना भाजून घेतले आपण, नाही कडक करायचे, असे कुरकुरीत झाले पाहिजे, जास्त करपवायचे पण नाही। गरम करतो ना त्याच्यामध्येच ते असे कडक होतात, त्याच पद्धतीने आपल्याला गरम करायचे आहेत। छान असे भाजलेले आहेत। आता मी गॅस बंद करते। आता हे पोहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेऊया। त्याचं पीठ करायचं आहे आपल्याला। जास्त असले तर आपण चक्कीतून करून आणू शकता, पण आपले हे कमी आहे। आता हे मिक्सरला वाटून झालेलं, आणि हे बारीक चाळणीने चाळून पण पीठ घेतलेलं आहे। हे बघा, इतका जाड राहिला तो आपण घेणार नाहीये, असं चाळून घ्यायचं। आता हे 2 वाटी पोहे घेतलेले, ते फक्त ते बघा 1 वाटी पीठ झालेलं आहे। हे मी थोडं बाजूला ठेवलेलं आहे, लाटायला लागेल। आता आपण पाणी गरम करत ठेवूया। 1 वाटी पिठाला 2 वाटी पाणी घेते, ते उकळून घ्यायचंय। हे बघा, 2 वाटी पाणी। आता हे चांगलं गरम होऊन द्यायचं। आता आपण हे बघा, पापड खार, मीठ, हिंग, ओवा आणि जिरं मसाला हे पाण्यामध्ये घालून घेऊ। त्याला चांगली उकळी आली पाहिजे। हे बघा, छान अशी उकळी आलेली। आता आपण पिठावर घालून घेऊ। गॅस बंद करते। असे हलवून पिठावर घालून घ्यायची। आता हा पीठ आपण 2 मिनिटं असंच झाकून ठेवू, आणि नंतर हाताने मळू शकता, नाहीतर एक पिशवी घेऊन सुद्धा आपण मळू शकतो। 2 मिनिटं झाकून राहू दे। आता आपण पीठ मळून घेऊया। हाताने मळा, नाहीतर एक पिशवी घेऊनही मळू शकतो। मी हातानेच मळणार आहे। हे बघा, छान असं आता पीठ मळून झालेलं आहे आपलं। आता आपण छोटे छोटे गोळे करू। हे बघा, ह्याप्रमाणे आता आपण असा गोळा करून घेऊया लांबट, आणि आपण आता याच्या असं कापून घेऊ। हे बघा, अशा छोट्या छोट्या, हे बघा, पापडासाठी असे आपण गोळा बनवून घेऊया। हे बघा, आता आपण पापड बनवून घेऊया, लाटू। पिठावरच लाटायचं आहे। हे बघा, आता ह्याप्रमाणे असे आपण पापड लाटून घेऊ, असे पातळ एकदम। हे बघा, असे छान असे पातळ पातळ आले, आणि याला मी बिलकुल तेल नाही वापरला, पिठात पण नाहीये ना, आता हाताला पण लावून नाही घेतलेला। आता हे बघा, आपले पोह्याचे पापड खाण्यासाठी तयार आहेत, ठेवण्यासाठी वाळवणुकीचे। हे बघा, असे छान असे आले, काही मोठे आहेत,
काही छोटे आहेत, कारण छोटा पापड कसा कमी तेल घातला तरी त्याच्यामध्ये चांगला फुलला जातोय, मोठा होतोय. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. तळून बघूया, छान असे फुलतायत. ते बघा, छान फुलले.